आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी देण्यामागचं नेमकं काय कारण आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे यांची स्वतः पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची इच्छा नव्हती। त्यांनी वारंवार नेत्यांना हे सांगितलं होतं आणि त्यानंतर अंबादास दानवे यांना पुन्हा संधी दिली। याचं कारण काय आहे याबाबत आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, खरं तर अनेक इच्छुक हे प्रत्येक पक्षामध्ये असतात, मात्र अंबादास दानवेच का, त्यांनाच पुन्हा ही संधी का, ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। काय नेमकी कारणं असावीत? ज्या प्रकारे आपण बघितलं, महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा आग्रह होता की उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेवर यावं आणि वारंवार तशा प्रकारे महाविकास आघाडीतील नेते जेव्हा उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत होते मागील आठवड्याभरात, ते त्यांना परत सांगत होते, आग्रह करत होते। मात्र उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा जाण्यास इच्छुक नव्हते आणि त्यामुळे जी इच्छुकांची नावं समोर होती, 5-6 नावं, त्यातलं आघाडीवर नाव होतं ते म्हणजे अंबादास दानवे। अंबादास दानवे यांचाच नेमका विचार का केला, त्याचं एक जर कारण आपण जर बघितलं तर मराठवाड्यातलं हे नेतृत्व आहे। त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर जे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि त्यामध्ये संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातनं अंबादास दानवे यांना तिथे विधान परिषदेवर उमेदवारी देणं हे एक कारण महत्त्वाचं आहे। त्यासोबतच आपण बघितलं तर मराठवाड्यात लोकप्रतिनिधी आपला असावा आणि खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये असावा, याचाही विचार अंबादास दानवेंना विधान परिषद निवडणूक देताना केलेला आहे। सोबतच विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची जी 2.5 वर्षाची कारकीर्द होती आणि खास करून शिवसेनेत फूट पडल्यानंतर ज्या प्रकारे सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज त्यांनी लावला, त्यासोबतच अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि त्यामुळेच मराठवाड्यातील प्रश्न असू द्यात किंवा मग सभागृहात आक्रमक चेहरा म्हणून अंबादास दानवे यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्यामुळे जर उद्धव ठाकरे नसतील तर मग विधान परिषदेवर कोण उमेदवार जाणार, तर अर्थातच अंबादास दानवे यांचं नाव आघाडीवर होतं। आणि या सगळ्याचा विचार करतात आणि यामध्ये विशेष म्हणजे जर अंबादास दानवेंच्या ऐवजी इतर कोणाला दिलं तर मग नाराजी नाट्य घडलं असतं आणि हे नाराजी नाट्य घडू नये याचाही विचार या सगळ्यामध्ये केल्याचं कळतं आणि त्यामुळेच अंबादास दानवे यांचं नाव हे आज अंतिम करण्यात आलं आणि तशा प्रकारे अंतिम नाव केल्यानंतर किंवा हे नाव जाहीर केल्यानंतर काँग्रेसला सुद्धा हे कळवल्याची माहिती आहे। नक्कीच, त्यामुळे आता काँग्रेसकडून काय नेमकी प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर काँग्रेसच्या नेत्यांची आलेली आहे, मात्र प्रांताध्यक्षांची प्रतिक्रिया अजून अपेक्षित आहे। वेदांत, काय नेमकं पुढे घडते अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।